प्रणाम. तब्येत त्रास देतीये. हार्टचा विषय जो होता तो अँजिओप्लास्टी केल्यानंतर संपलाय. आता तसा काही हार्टला त्रास नाही, पण त्याच्यानंतर अमेरिकेत असताना जो न्यूमोनिया झालाय त्यामुळे थोडंसं फुफ्फुस जरा प्रोन टू इमिजिएट इन्फेक्शन असं असल्यामुळे परत खोकला, प्रचंड खोकला आणि असं कफ वगैरे झाल्यामुळे परत कंपल्सरी एक दिवस केलं, परत विश्रांती घ्यायची वेळ आली आणि अगदी डॉक्टरांनी सांगितलं की आता जरा बेड रेस्टच घे, नको भानगडीत पडूस थोडे दिवस. त्यामुळे मी थांबलो होतो. किती दिवस थांबणार? शेवटी विषय इतके निर्माण होत आहेत आणि त्या संदर्भात माझ्याकडे काहीतरी एक्सक्लुझिव्ह अशी माहिती आहे, तर ती तुमच्याशी शेअर केल्याशिवाय मला राहणार नाही. कदाचित एनर्जी लेव्हल माझी थोडी कमी वाटेल तुम्हाला, पण एकदा मी कॅमेरासमोर आल्यानंतर तो कॅमेराच मला एनर्जी देत असतो. त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की मी नेहमीप्रमाणे तुम्हाला एन्फोटेनमेंटचा डोस व्यवस्थित देईन. मित्रांनो, काल रवींद्र वायकर जे परवा एका कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे होते, बरोबर आहे, आणि त्यांच्या मतदारसंघाचाच दौरा उद्धव ठाकरे यांनी मुद्दाम केला होता त्या दिवशी आणि त्याच्यात ते त्यांच्या बाजूला उभे होते. त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव होते किंवा ते जे काय बोलत होते त्याच्यामध्ये जाणवत होतं की हा माणूस पीडित आहे आणि तो जरी आता उद्धवच्या बाजूला उभा असला तरी हे बाजूला उभं राहणं काही खरं नाही. आणि अगदी खरं सांगायचं तर मला संजय राऊतने कधीच सांगितलं होतं. तो म्हणाला होता की आमचा पहिला बळी, आता ताबडतोबीने जे काही बळी जाणार आहेत, त्याने हेही सांगितलं की तिकीट वाटप झाल्यानंतर काही शिवसेनेमध्ये शिंदे गटात असलेले खासदार, काही आमदार, पण आता खासदार हे आमच्याकडे येणार आहेत आणि आम्हाला तिकीट मागणार आहेत. आता त्याच्यात आमची पंचायत आहे, पण ते फुटले शिंदे गटातून, हा आनंद आम्हाला आसुरी आहे, तो हवाय. तर त्यावेळेला तो मला स्पष्टपणे म्हणाला होता की अनिल, रवींद्र वायकर जाणार आणि 100% जाणार. तो आता म्हणजे संजयला त्यांनी असं सांगितलं, कुणी, रवींद्र वायकरनी सांगितलं की मी इतका मनाने खचलोय आणि इतकं माझ्यावर, माझ्या कुटुंबावर प्रेशर निर्माण झालाय की या सगळ्या चौकशा हे ते याला मी आता तोंड देण्याचं मनोधैर्य माझ्यामध्ये राहिलेलं नाही. मी दोषी आहे, निर्दोष आहे, कोर्टात काय होईल या सगळ्याची प्रतीक्षा करण्या इतकी सुद्धा ताकद माझ्या मनामध्ये नाही. हे कोणी सांगितलं? हे रवींद्र वायकरनी सांगितलं. हे कोणाला सांगितलं? संजयला सांगितलं. हे संजयला केव्हा सांगितलं? हे जवळजवळ महिन्यापूर्वी सांगितलं. तो म्हणाले की एखाद्याला भिंतीमध्ये चिणून ठेचून टाकावा तशी अवस्था माझी केलेली आहे. मला भिंतीमध्ये चिणलेलं आहे. म्हणजे रवींद्र वायकरने संजयला असं सांगितलं की आता माझ्या समोर खरोखरच असा पर्याय आहे की ह्या सगळ्या मानसिक दबावाला, टॉर्चर असा शब्द वापरला त्यांनी, याला मी सामोरा जाऊ शकत नाहीये, तर कदाचित मी एकटा किंवा मी सहकुटुंब आत्महत्या करेन. काय म्हणाला? कदाचित मी एकटा किंवा सहकुटुंब मी आत्महत्या करीन, इतका मी याच्यात या ईडी आणि हे सगळे जे काही इन्क्वायऱ्या लावलेत माझ्या मागे, त्यांनी मी चेचला गेलोय आणि मला कळत नाहीये हे सगळं कालपर्यंत कुठे नव्हतं, त्याच्याबद्दल काही आक्षेप नव्हते, चर्चा नव्हत्या. किरीट सोमय्या उठले काय, त्याने आरोप केले काय, त्यांचेही आरोप करण्याचं उद्दिष्ट रवींद्र वायकरपेक्षा ज्याच्या निमित्ताने रवींद्र वायकरचे संबंध, हितसंबंध ज्याच्यात गुंतलेत असे
रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एक्सपोज करण्याचे होते, पण त्यांना हात लावत नाहीत हे लोक, त्यांच्या वाट्याला जात नाहीत, त्यांना काही अशा तऱ्हेचे छापे त्यांच्यावर पडत नाहीत, पण त्यांच्या भोवतीच्या सगळ्यांवर छापे पडतात आणि त्यांना सगळ्यांना चिंडलं जातं. मला अक्षरशः आत्महत्येची पाळी आहे. त्यावेळेला संजयनी त्याला जो सल्ला दिला तो म्हणाला की जर उद्धव बरोबर राहायचं असेल तर हे सगळं तुला सोसावं लागेल, याच्यातून तुला जावं लागेल, हे अवघड आहे, तुला जेलमध्ये पण टाकणार. किंवा संजय मला किती वेळा म्हणाला की अनिल परब, हा तुमचा रवींद्र वायकर, हे यांना केव्हाही उचलणार. अनिल परबनी काही वेगळे युक्त्या केल्यात, त्याच्याबद्दल आजचा गौप्यस्फोट तो नाहीये म्हणून मी बोलत नाही. त्याला का नाही उचललं याच्या मागे फार मोठी कारणं आहेत, सांगू आपण तुम्हाला. पण रवींद्र वायकरचं जे मरण होतं ते उघड्या डोळ्यांनी संजय पण पाहू शकत नव्हता, म्हणून त्यांनी त्याला चक्क असा सल्ला दिला की तू असं पळून जाऊ नकोस, तू उद्धवजींना समजावून सांग की माझी अशी अशी अवस्था आहे. याचं कारण असं आहे की शरद पवारांना जाऊन अनेकांनी भेटून असं सांगितलं की आमची तुमच्याबरोबर राहण्याची इच्छा आहे, पण विद्यमान परिस्थितीमध्ये आम्ही या सगळ्या तपास यंत्रणांच्या याला तोंड देऊ शकत नाही. अक्षरशः आमच्या पुढे आत्महत्या किंवा भाजप प्रवेश किंवा शिंदे गटात प्रवेश किंवा अजितदादा गटात प्रवेश, म्हणजे कुठेतरी भाजपच्या अनुकूल याच्यात प्रवेश, एवढाच पर्याय आहे. तर आम्हाला क्षमा करा. पाया पडून एकाने तर संजयनी सांगितलं की शरद पवारांच्या पायावर डोकं ठेवून तो रडला की तुम्ही मला जायला हो म्हणा. ते म्हणाले मी परवानगी देणार नाही, तुला काय करायचं ते, आणि तो गेला. उद्धवकडे देखील रवींद्र वायकरची अशी स्थिती होती. त्यांनी सांगितलं होतं त्याला की मला नाही सहन होत आहे, मला आत्महत्या हाच पर्याय दिसतोय, त्यामुळे मला जायला पाहिजे, तर मी वाचेन. आतापर्यंत वाचले सगळे, मीही वाचेन. वाचलेल्यांची पक्षात गेल्यामुळे, भाजपात गेल्यामुळे, शिंदे गटात गेल्यामुळे, अजितदादा बरोबर गेल्यामुळे वाचलेल्यांची संख्या एवढी मोठी आहे की हे जर सहन होत नसेल तर जायला पाहिजे आम्हाला. आणि असं मी सांगणं बरोबर आहे की नाही, पण संजयनी पण त्याला सांगितलं होतं की जर खरंच आत्महत्या हाच तुला जर आता पर्याय दिसत असेल तर मी तुला अडवणार नाही, फक्त सांगून जा. त्याच वेळेला त्यांनी संजयला सांगितलं होतं की मी जाणार, आणि नंतर उद्धवला देखील सांगून त्या आदल्या दिवशी सुद्धा तो जिथे होता त्यावेळेला उद्धवला माहिती होतं की उद्या याचा फंक्शन आहे, पक्षप्रवेश आहे उद्या शिंदे गटामध्ये याचा, हे उद्धवला माहिती होतं. पण जोपर्यंत डिस्क्लोज होत नाही तोपर्यंत तो त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ठीक आहे मित्रांनो, संजयला कोट केलेलं फारसं तुम्हाला आवडत नाही मला माहिती आहे, पण संजयनी जी एक उपमा दिली ती मला तुमच्या पुढे आज उद्घृत करावीशी वाटते. तो म्हणाला की पूर्वीच्या काळी, आता थोडं वातावरण म्हणाला जरा बदललंय, पण तरी ग्रामीण भागामध्ये आणि उत्तर भारतात इकडे तिकडे हे कॉमन आहे. तो म्हणाला की जो बलात्कार करतो गुंड, जो गुंड बलात्कार करतो त्याच्याशीच त्यांनी ज्या मुलीवर बलात्कार केला तिचं लग्न लावून देणं आणि मग बदल्यात तिने तिचे काही कंप्लेंट वगैरे काही न करणं, अशा तऱ्हेचा पर्याय सार्वत्रिकरित्या पूर्वी आपल्याकडे कॉमन होता की चल आता तू बलात्कार केलास ना, कर लग्न तिच्याशी, आणि तो ऍक्सेप्ट होत होता. अनेक वेळा तर विवाहित पुरुषांच्या बाबतीत सुद्धा दुसरी बायको म्हणून अशी बलात्कारिता तिच्यावर लादलं जात होतं, याला स्वीकारणं भाग पाडलं जात होतं किंवा तो स्वीकारत होता. कोर्टात जाणं, शिक्षा होणं त्याच्यापेक्षा ठीक आहे, स्वार्थही साधतोय आणि परमार्थही साधतोय. तर त्याने मला सांगितलं की आता जे भारतीय जनता पक्षात, शिवसेनेत आणि याच्यात जात आहेत त्यापैकी बऱ्याच जणांची अवस्था ही त्या बलात्कारित मुलीसारखी आहे की ज्यांनी बलात्कार केला
त्याच्याशीच तिचं लग्न लावून दिलं जात आहे किंवा त्याच्याच घरामध्ये तिला नेऊन सोडलं जात. रवींद्र वायकर यांच्यावर तपास यंत्रणांनी जे काही केलं त्याला मी बेकायदेशीर असा बलात्कार असं म्हणायला तयार आहे. संजय म्हणतो म्हणून नाही, मलाही असं वाटतं की ज्या पद्धतीने मी कितीतरी दिवसापासून रवींद्र वायकरची स्टोरी ऐकत होतो, त्याचे तपशील मला मिळत होते, संजयकडूनच मिळत होते. आता काय झालं, मग काय झालं, पुढे काय होत आहे, कशा रीतीने आतमध्ये बोलून त्यांना छळलं जात आहे आणि कसा मानसिक एक तणाव आहे की ज्याच्यामुळे तो खरंच आत्महत्या करेल. मला असं वाटतं की रवींद्र वायकरनी आत्महत्येला पर्याय म्हणून ज्यांनी या तपास यंत्रणांच्या माध्यमातून बलात्कार केला त्यांच्याशीच काय म्हणूया त्याला आता, घरोबा म्हणूया की काय म्हणायचं, लग्न म्हणायचं, काय म्हणायचं, करण्याचा निर्णय घेतला. फक्त एवढंच आहे की ज्यांनी साक्षात बलात्कार केला ज्याच्या यंत्रणांनी, त्याच्याऐवजी त्या बलात्कार करणाऱ्या यंत्रणा वापरणाऱ्याच्या भावाशी त्याचा घरोबा करून दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार. असे अनेक रवींद्र वायकर यापूर्वी गेलेले आहेत. कोणी भाजपत, कोणी याच्यात, कोणी अजितदादा, कोणी शिंदे गटात. हे सगळे बलात्कारित पुरुष आहेत, हे बलात्कारित नेते आहेत आणि त्यांनी आत्महत्येला पर्याय म्हणून हे प्रवेश केलेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याला वाचा कोण फोडणार? रवींद्र वायकर? अपेक्षा नाही. म्हणून आज मी माझे मित्र इकडे असताना देखील असं ठरवलं की, कारण अजून रवींद्र वायकर अनेक आहेत, माझ्याकडे यादी आहे, अर्थात ती माझ्या मित्रांनीच दिलेली आहे मला, जे रवींद्र वायकर सारखे आत्महत्येला पर्याय, मानसिक दबाव सहन होत नाही म्हणून आज भाजप, अजितदादा किंवा शिंदे गटात, विशेषतः शिंदे आणि अजितदादा गटात जायला, शिंदे आणि भाजपत जायला तयार आहेत. अशा बलात्कारित राजकीय नेत्यांबाबत तुमची भूमिका काय? मी फार स्पष्टपणे बोललो आज. मला नाही वाटत एवढं कोणी स्पष्टपणे बोललं असेल किंवा बोलू शकेल, पण मला स्वतःला रवींद्र वायकर विषयी, मी पूर्वी बोललोय त्याच्याविषयी, याचा उद्धवचा सहकारी म्हणून. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे, रवींद्र वायकरला नुसतं त्या पक्षात जाऊन चालणार नाही. त्याला भारतीय जनता पक्षाकडे उद्धव ठाकरेची जेवढी सिक्रेट्स त्याला माहिती आहेत ती सगळी सांगावी लागणार आहेत आणि ती सिक्रेट्स भयंकर आहेत. याचा कारण तो पार्टनर होता उद्धवचा आणि उद्धवनी जे काळे धंदे केलेत त्या काळ्या धंद्यामध्ये याचेही हात काळे झालेले आहेत, म्हणून तर तो घाबरलाय. एनिवे, बघा मी जे काय बोललो त्याच्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. नंबर असतोच माझा, त्याच्यावर कॉमेंट बंद ठेवतो कारण फार अभद्र पद्धतीने लोक त्याचा वापर करतात म्हणून. पण 9820026019 वर तुमच्या प्रतिक्रिया जरूर पाठवा. मी पाहीन, त्या विचार करीन त्यावर आणि योग्य ठिकाणी त्याची दखल घेतली जाईल अशी पण काळजी घेईल. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.